नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम.कॉम भाग 2 बिझनेस फायनान्स सेमिस्टर 4 मधील उर्वरित काही टॉपिकच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. बेसिकली वी हॅव टू स्टडिंग द 3 टॉपिक्स ऑफ द बिझनेस फायनान्स. चॅप्टर 3 सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. Securities and Exchange Board of India was first established in 1988. Being non-statutory body, the need of such a regulatory body was recognized by central government due to the rampant malpractices noticed by primary and secondary capital market. The SEBI is given statutory status by passing the SEBI Act April 1992. By the Parliament, the SEBI Act 1992 has given executive statutory powers for regulating and developing the primary capital market and secondary capital market. मित्रांनो, आपल्याला असं पाहायला मिळते की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे 1988 मध्ये त्याची एक बॉडी फॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि 1992 मध्ये पार्लमेंटमध्ये हा एक ॲक्ट पास करण्यात आला. The SEBI Act 1992 has given executive statutory powers for regulating and developing the primary capital market and secondary capital market. Regulatory powers याकडे असलेले अधिकार आपल्याला पाहायला मिळतील, जे रेग्युलेशन ऑफ प्रायमरी मार्केट, रेग्युलेशन ऑफ स्टॉक एक्सचेंज, रजिस्ट्रेशन ऑफ ब्रोकर्स, रजिस्ट्रेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट स्कीम, कंट्रोलिंग इनसायडर ट्रेडिंग अँड टेक ओव्हर. यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो की जे टोटल जे अधिकार आपल्याला पाहायला मिळतील, जे सेबीच्या माध्यमातून असणारे अधिकार, जिथं प्रायमरी मार्केटचं अधिकृत, स्टॉक एक्सचेंजमध्ये अधिकृतता मिळते, रजिस्ट्रेशन ब्रोकर्सचे जे अधिकृतपणे रजिस्ट्रेशन केलं जातं ते सुद्धा सेबीच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट जी स्कीम तयार केल्या जातात त्यासुद्धा सेबीच्याच माध्यमातून केल्या जातात. त्यानंतर डेव्हलपमेंट पॉवर्स, इन्व्हेस्टर्स एज्युकेशन अँड ओरिएंटेशन, जी उद्बोधन सत्र जी घेतली जातात, जी इन्व्हेस्टर्ससाठी एज्युकेशनसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. त्यानंतर ट्रेडिंग फॉर द इंटरमिडिएटर्स, म्हणजे एकूण मध्यस्थांसाठीच्या ज्या साखळ्या तयार केल्या जातात, ज्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणजे उत्पादित ठिकाणापासून ज्यावेळी उत्पादन किंवा उत्पादित वस्तू वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत पोहोचवल्या जातात त्यावेळी मध्यस्थांची साखळी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामध्ये प्रमोशन फॉर फेअर अँड ट्रान्सपोर्ट प्रॅक्टिसेस, कोड ऑफ कंडक्टिंग रिसर्च अँड पब्लिशिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे सेबीच्या माध्यमातून अधिकृतपणे काही माहिती पब्लिश केली जाते, ती खूप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये रोल ऑफ सेबी रेग्युलेटिंग कॅपिटल मार्केट तयार करत असताना सेबीची भूमिका नेमकी काय महत्त्वाची आहे, ती भूमिका आपल्याला पाहता येईल. रेग्युलेटिंग the primary capital market, regulating stock exchange, regulating the intermediaries, reforms in trading operations. In fact, the function of the SEBI itself signify its role in the capital market in particular and the national economy of the country in general. The performance of last 25 years of the SEBI has provided its significant role. The SEBI is most responsive to the needs, the issue of securities, the investors, the market intermediators, capital markets, Indian financial system, national economy. Prohibiting frauds and malpractices, redressal of complaints, building confidence for capital market, accelerating the rate of capital formation. Chapter 4 Credit Rating. Indian capital market along with the corporate sector expanded in the last quarter of 20th century. Both have conquered their efforts to reach to more prospective individual investors. The class of individual and even institutional investors has become broad-based. The growth of corporate sector itself led to intense and cutthroat competition for raising fund from open market. In the last 3 decades, the number of registered companies which 30,461 in 1971 raised to 17 lakhs in 2017.
म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, अधिकृत कंपन्यांची संख्या ही कितीतरी पटीने आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. क्रेडिट रेटिंग इज अन असेसमेंट ऑफ इश्यूड कंपनीज ॲबिलिटी अँड डिग्री ऑफ certainty of timely payment of principal and interest with reference to particular debt instrument to guide the investors. काय गरज आहे क्रेडिट रेटिंगची? तर नेमकी आवश्यकता काय? कॉन्फिडन्स ऑफ इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टर डिसिजन, फायनान्शियल साऊंडनेस, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, इनडायरेक्ट कंट्रोल, स्टेटस सिम्बॉल, फायनान्शियल डिसिप्लिन. गरज ही महत्त्वाची अशी आहे की जे गुंतवणुकीचं प्रमाण जे आहे ते गुंतवणूकदारांना एक चांगल्या पद्धतीचा विश्वास मिळावा, निर्णय क्षमता ही त्यांची चांगली व्हावी आणि एक प्रभावी निर्णय क्षमता त्यांच्याद्वारे राबवली जावी, यासाठी अप्रत्यक्षरित्या नियंत्रणाचं काम हे क्रेडिट रेटिंगद्वारे केलं जात असतं. आणि अधिकृतपणा त्यामध्ये यावा आणि आर्थिक सुरक्षितता आणि आर्थिक शिस्त यामधून निर्माण व्हावी, हीच एक महत्त्वाची भूमिका क्रेडिट रेटिंगची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये मग प्रकार नेमके आपल्याला कोणते पाहायला मिळणार आहेत? बॉन्ड रेटिंग, स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन्स रेटिंग, क्रेडिट असेसमेंट रेटिंग, क्रेडिट ॲनालिसिंग रेटिंग, सॉल्विंग रेटिंग. इट मीन टू से the credit rating are the different types. This refers to rating bonds. It includes rating commercial papers. It rates the debts and credit management capability of company in general. It assesses the management capability of all kinds of debt. रेटिंग मेथडॉलॉजी जर आपण बघितलं तर त्यामध्ये रिव्ह्यू ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन, जी सर्वसामान्य इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्यामधून आपल्याला दिसून येईल क्रेडिट रेटिंग, formation of questionnaire, analysis of key factors, meeting with the client, preparation of primary report, meeting of rating committee, rating made public. म्हणजे सर्व जर आपल्याला याच्यामधून जर समजावून घ्यायचं म्हटलं तर क्रेडिट रेटिंग कॅरीज हाय सिग्निफिकन्स इन द कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट. रेटिंग ऑफ वॉरर हॅज बिकम अ इसेन्शियल क्रायटेरिया फॉर विनिंग द कॉन्फिडन्स ऑफ इन्व्हेस्टर्स अँड लीडर्स. हेन्स the rating agencies have to adopt the meticulous and scientific methodology for rating purposes. The methodology may differ from agency to agency in certain matters, but normally standard methodology is applied by the most of agencies. The rating process starts at the formal request of client company. The client company should extend full cooperation for rating purpose. The rating agency monitors the whole rating processes very meticulously. It applies both qualitative and quantitative criteria for evaluation of the key factors. क्रेडिट रेटिंगच्या बाबतीमध्ये एजन्सीज इन इंडिया कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी, क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च एजन्सी, डफ अँड फ्लिप्स प्रायव्हेट क्रेडिट रेटिंग इंडिया. आता आपण चॅप्टर 5 बघूया. डिपॉझिटरी सिस्टीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ कम्प्युटर सिस्टीम अँड इंटरेस्ट लीड्स to significant changes in capital market, especially transfer to trading mechanism of corporate securities. A depository system is an arrangement by agreement where securities of holder and held in electronic form on behalf of holder. गुंतवणुकीची सध्याची साधनं जर आपण बघितले, जी पूर्वी समभाग असेल, शेअर्स असतील, या माध्यमातून म्युच्युअल फंड्स असतील, या माध्यमातून जी डिपॉझिटरीची सिस्टीम होती ती थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला बदलत चाललेली पाहायला मिळते. कारण हेन्स द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इनॅक्टेड द डिपॉझिटरी ॲक्ट 1996 फॉर एलिमिनेटिंग द फिजिकल ओनरशिप ऑफ शेअर्स ऑर डेप्ट सर्टिफिकेट्स. द ॲक्ट हॅज प्रोव्हाइडेड टू इस्टॅब्लिश अ डिपॉझिटरी फॉर शेअर ऑर डेप्ट सर्टिफिकेट्स. A holder may deposit his physical certificate with a depository and depository keep the certificate in electronic from the name holder. A physical share of debt certificate and determine the kept virtual form in electronic form.
प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशनलायझेशन, फंक्शन्स ऑफ डिपॉझिटरीज आणि रोल ऑफ डिपॉझिटरीचं जर आपण बघितला तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कस्टडी, द डिपॉझिटरीज होल्ड द सिक्युरिटीज ऑफ द होल्डर्स इन इलेक्ट्रॉनिक कस्टडी, द होल्डर्स ऑफ सिक्युरिटीज कॅन डिपॉझिट his all securities with the depositories for which the holder has opened demat account with the depository. Easer training, legal status, online service, wide network, wide spectrum for demat, elimination of risk, paperless transaction, value added service, डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटल मार्केट. सध्या ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक व्यवहार होत असलेला आपल्याला पाहायला मिळते. या जागतिकीकरणानंतर आणि खाजगीकरणानंतर प्रचंड प्रमाणामध्ये कॅशलेस व्यवहारासाठी प्रोत्साहन मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या अनेक संस्था ज्या आहेत ज्या ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्रीचा व्यवहार करत आहेत. एक काळ असा होता की आपल्याला खरेदी विक्री करत असताना, रोखीचे व्यवहार करत असताना रोख स्वरूपामध्ये रक्कम घेऊन ये जा करावी लागत होती. पण आज घडीला खिशात आपल्याकडं एकही रुपया नसताना परंतु ATM कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकतोय. अशी डिपॉझिटरी सिस्टीम बदलत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड, त्यानंतर बेनिफिट्स ऑफ डिपॉझिटरी जर आपण बघितले म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जर आपण हे सगळे व्यवहार हाताळत असू तर पूर्ण बदल हे आपण स्वीकारू शकतोय आणि डिपॉझिटरी सिस्टीममध्ये चांगल्या पद्धतीचे बदल घडवू शकतोय. अशा पद्धतीने या तीनही चॅप्टरमध्ये आपण डिपॉझिटरी सिस्टीम असेल यासारख्या अनेक गोष्टी आपण शिकलो. धन्यवाद.